हॅलो, मी चंद्रशेखर जगदाळे. सवर्ण जाती आरक्षणाची मागणी का करतात ह्याचा मी खूप आधीपासून विचार करत आहे. ह्याची सुरुवात कशी झाली तर जुलै 2015 साली मी माझ्या पहिल्या जॉबच्या ट्रेनिंगच्या निमित्ताने अहमदाबादला गेलो होतो. तिथं RTO सर्कल नावाचा एक भाग होता, साबरमती आश्रमापासून अगदी हाकेच्या अंतरावर. तिथं आम्ही काय करायचो, सगळे मित्र मिळून दर रविवारी एक हॉटेल होतं आमच्या आवडीचं, तिथं आम्ही जेवायचो आणि तिथून पुढं आम्हाला जिकडं वाटेल तिकडं आम्ही फिरायला जात असू. असंच रुटीन सुरू होतं. एका महिन्यानं काय झालं, आम्ही नेहमीसारखं 25 ऑगस्टला तिथं जेवायला गेलो. मात्र तिथं ऑलरेडी कर्फ्यू लागलेला होता, संचारबंदी लागूच झालेली होती, पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. इंटरनेट त्या आठवड्यात पूर्णपणे बंद केलेलं होतं. आमचं हॉस्टेल तसं आयसोलेटेड असल्यामुळं तशी काही जाणीव नाही झाली, बट त्या भागात गेल्यावर कळालं की अरे खूप काहीतरी मोठी सामाजिक उलथापालथ घडत आहे. मग थोडी आम्ही चौकशी केली की काय बाबा ही संचारबंदी, काय काय झालं इथे. तर आम्हाला असं समजलं की पाटीदार समाजानं आरक्षणासाठी आंदोलन केलेलं होतं. त्या दिवशी तिथं 5 लाख लोक आली होती आंदोलनासाठी आणि त्या मोर्चाचं नेतृत्व करत होता फक्त 22 वर्षांचा मुलगा असेल तो, हार्दिक पटेल. तिथं पहिला प्रश्न माझ्या मनात हाच आला की एका एवढ्या नेत्याच्या एका हाकेवर त्याचे सगळे 5-5 लाख जात बांधव कसे काय आले बरं, काय भानगड आहे ही. आणि थोडीशी जास्त चौकशी केल्यावर असं समजलं की पाटीदार समाज हा ईस्ट आफ्रिकेमध्ये नोकरीला जाऊन म्हणा किंवा व्यवसायासाठी जाऊन श्रीमंत झालेला होता. शिवाय तो मूळचा जमीनदार जात समूह होता. त्याशिवाय ब्रिटिशांच्या काळात शेतसारा वसूल करण्याचं काम सुद्धा पाटीदार समाजाकडेच होतं. मग कुठल्याही सामान्य माणसाला काय प्रश्न पडेल की एवढा आर्थिकदृष्ट्या सबळ असलेला आणि इन्फ्लुएन्शियल असलेला जात समूह आरक्षणाची मागणी का करतोय, हा मला तिथं प्रश्न पडला. थोड्याच दिवसांनी परत काय झालं तर मार्च 2016च्या दरम्यान जाटांचं हरियाणामध्ये पुन्हा एकदा आरक्षणासाठी आंदोलन झालं. अगदी त्याच धर्तीवर की ज्या धर्तीवर पाटीदार आंदोलन झालेलं होतं. त्यांनी तर पूर्ण दिल्लीला वेढा घातलेला होता आंदोलनामध्ये. मात्र त्याच मार्च 2016 रोजी केंद्र सरकारचा निर्णय की ज्यामध्ये जाटांचा समावेश OBCs मध्ये झालेला होता, तो निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला. आणि त्यामुळे जाटांचा OBC मध्ये समावेश न झाल्यामुळे त्यानुसार मिळणारं जे काही आरक्षण होतं त्याच्यासाठी जाट समूह हा अपात्र ठरला. पुन्हा थोड्या दिवसांनी म्हणजे 9 ऑगस्ट 2016 रोजी त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये पहिला मराठा क्रांती मोर्चा औरंगाबादमध्ये घडला. आता मात्र माझ्या मनातली अस्वस्थता वाढत होती. मला नक्की कळेना की काय होतंय. मात्र अस्वस्थता वाढण्याचं कारण काय आहे तर जातीने मी मराठा आहे. माझे आईवडील दोघेही शिक्षक आहेत. माझी सांगली जिल्ह्यामध्ये 4 ते 5 एकर शेतजमीन आहे की जी पानस्थळ आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मला चांगल्या सोयी मिळाल्या, मला चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळालं. त्याच्यात खरंच कुठेच काही कमतरता नव्हती. अगदी मी इंजिनिअरिंग केलं, MBA केलं, मी CFA करतोय, चांगला जॉब करतोय. तसं पाहायला गेलं तर माझेच जात भाई किंवा जात बांधव मग आरक्षणाची मागणी का करतायत, ह्या पॉइंट नंतर मात्र मी मुद्द्यांचं विश्लेषण करायला सुरुवात केली की नक्की असं का होतंय, काय कारणं असतील. आणि तिथून पुढे ह्या प्रश्नाची किंवा ह्या आरक्षणाच्या लढ्याची मी काही लक्षणं शोधून काढली. त्याच्यानंतर मी त्याची काही कारणं शोधली. हा विचार केल्यानंतर ह्या सवर्ण जातींच्या आरक्षणाच्या लढ्याच्या काही फॅक्ट्स, काही माहिती आणि काही घटना ह्या मी ॲनालाइज करून त्याचं थेसिस आणि अँटीथेसिस ॲनालाइज करून मी आज तुमच्यासमोर आरक्षणाच्या लढ्यांचं सिंथेसिस मांडतोय. ह्या सिंथेसिसमध्ये काय असेल तर सगळ्यात प्रथम असेल तो घटनाक्रम. घटनाक्रमानंतर आरक्षणाचे लढे होण्यामागची लक्षणं, समाजात म्हणजे त्या जात समूहांमध्ये दिसलेली लक्षणं. त्याच्यानंतर ही परिस्थिती होण्याची कारणं. ही कारणं दिसल्यानंतर ह्या सर्व गोष्टींचा एकत्रितपणे ह्या जात समूहांमधला एखादा तरुण किंवा तरुणी, कदाचित तो शिक्षण घेत असेल, नोकरीत असेल किंवा नोकरी पाहत असेल, तर त्याच्यावर ह्या गोष्टींचा काय परिणाम होतो
हे मी तुम्हाला अल्टिमेटली सांगेन. आता आपण सुरुवात करूया घटनाक्रमांपासून. सगळ्यात पहिल्यांदा मराठा समाजाची आरक्षणाची मागणी 1981 मध्ये पुढे आली. ह्याआधी मराठा समाज कधीही आरक्षणाच्या संघर्षामध्ये सहभागी नव्हता. 22 मार्च 1982 रोजी माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली पहिला मराठा आरक्षणाचा मोर्चा निघालेला होता. ह्या मोर्चामध्ये एकूण 11 मागण्या होत्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची मागणी होती ती म्हणजे शिक्षण आणि नोकरीमध्ये मराठा समाजाचं आरक्षण. त्या काळात सरकार होतं ते बाबासाहेब भोसलेंचं. आता आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की हे कोणत्या बॅकग्राऊंडमध्ये होतं आहे. जेव्हा मराठा समाज हा बऱ्यापैकी राजकीय प्रतिनिधी मराठा समाजातले आहेत, शेती मुबलक आहे, गावाकडे जमीन, घर, घोड्या, गाडे अशी आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक सधनता आहे, आणि अशा बॅकग्राऊंडमध्ये हा समाज आरक्षणाची मागणी कशी काय करतोय, हा पहिल्या टप्प्यात सरकारला पहिल्यांदा जाणीव झाली की ह्या समाजामध्ये काहीतरी बिनसलंय. दुसऱ्याच दिवशी ह्या आरक्षणाच्या मोर्चाचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी माझ्या एका हाकेवर माझे जात बांधव आरक्षणासाठी आले, मग आता मी ह्यांना काय तोंड दाखवू, अशा स्वाभिमानातून त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. ह्या आरक्षणाच्या टाईमलाईनमध्ये किंवा घटनाक्रमामध्ये हा ट्रिगर पॉईंट आहे. ह्या आत्महत्येनंतर किंवा प्राणांच्या आहुतीनंतरच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला संघटित स्वरूप आले. ह्याच्यानंतर थोड्याच दिवसांनी काय झालं तर मंडल आयोग लागू झाला. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या. ह्या आयोगानुसार काय झालं तर ओबीसींना 27% आरक्षण देण्यात आलं. त्याच्यात पण गंमत काय बघा, महाराष्ट्रातले असे मराठा लोक की ज्यांच्या जातीचा उल्लेख मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असा आहे, त्यांची वर्गवारी ओबीसींमध्ये झाली आणि ओबीसीच्या अंतर्गत जे काही आरक्षणाचे फायदे आहेत ते त्यांना मिळाले. मात्र ज्यांच्या जातीपुढे फक्त मराठा असा उल्लेख आहे त्यांना मात्र ह्या वर्गवारीतून वगळण्यात आलेलं होतं. त्यामुळे ह्या वगळण्यात आलेल्या जात समूहाचे प्रश्न तसेच राहिले. आता तसंच आपण पुढे येऊया. ही मागणी तर सुरूच आहे. 2000 साली राज्य मागासवर्ग आयोगाने पुन्हा एकदा असं उद्धृत केलं की मराठा समाज हा SEBC नाही. 2008 सालीही तेच झालं, मराठा समाज हा SEBC नाही. SEBC म्हणजे काय तर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास, म्हणजे मराठा समाज हा SEBC नाही असं सांगण्यात आलं. त्याच्यानंतर राणे समिती स्थापन झाली अगदी 5-6 वर्षांपूर्वी म्हणू शकतो आपण. शेवटच्या काळात तत्कालीन सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देऊ केलं शिक्षण क्षेत्रात आणि नोकरीच्या क्षेत्रात. ते सरकार थोड्या दिवसांनी कोसळलं. पुन्हा नवीन सरकार आलं. नवीन सरकारने जुन्या सरकारचीच ओढत ते आरक्षण तसंच कायम केलं. मग हे होत असताना 9 ऑगस्ट 2016 रोजी मराठा मूक मोर्चाला सुरुवात होते. कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर लाखोंच्या संख्येनं मराठा जात समूहातले लोक, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहाल तर प्रत्येक आर्थिक स्तरातले लोक उत्स्फूर्तपणे सामील झालेले होते. ह्या मोर्चामध्ये प्रत्येक वयोगटातील स्त्री आणि पुरुष ह्यांनी तेवढ्याच उत्साहानं भाग घेतलेला होता. ह्या गोष्टीकडे कसं पाहायचं तर हा लढा त्या जात समूहामध्ये सर्वव्यापी लढा होता. म्हणजे त्या जात समूहाची ही कलेक्टिव्ह इमोशन होती की आरक्षण आणि इतर मागण्या मिळायला हव्यात. त्याच्यानंतर मराठा समाजाला पुन्हा एकदा आरक्षण देण्यात आलं. शिक्षणात 12%, नोकरीमध्ये 13% आरक्षण मराठा समाजाला मिळालं. नंतर ते प्रकरण हायकोर्टात गेलं आणि तिथून पुढं सद्यस्थितीला हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे. इन बिटवीन दी टाईमलाईन काही 2-3 गोष्टी घडल्या की ज्या मनाला खूप चटका लावून गेल्या, आणि त्या गोष्टींमुळे ह्या प्रश्नाची दाहकता पण आपल्या समोर आली. ती काय तर 23 जुलै 2018 रोजी औरंगाबादचा एक फक्त 28 वर्षीय युवक काकासाहेब शिंदे याने मराठा आरक्षणाच्या मागणीमध्ये नदीमध्ये उडी टाकून आत्माहुती दिली. ह्यासोबतच इतर 5 लोकांनी आत्मदहन केलं. म्हणजे त्या समाजावर असं पुढचं पाऊल उचलण्याची वेळ का येते, ह्याच्यातून काही अंडरग्राऊंड रिझन्स आहेत का, हा एक खूप मोठा मुद्दा ठळकपणे ह्या बाबींमधून पुढे आला. त्याच्यानंतर
मी तुम्हाला टाइमलाईन सांगताना 1980 ते वर्तमान म्हणजे 2020 पर्यंत सांगितलं, पण त्याच्या आधी पण काही बिंदू आहेत की जे मला ह्या चर्चेमध्ये किंवा ह्या व्हिडिओमध्ये जोडायचे आहेत. ते काय तर 1960 साली हरित क्रांती झाली किंवा त्या दशकात ती पुढं सुरू झाली. 1970 साली धवल क्रांती म्हणजे दुग्ध क्रांती ती सुरू झाली. 1980ला पहिल्यांदा मागण्या पुढे यायला लागल्या आणि त्या मागण्यांचा आजपर्यंतचा प्रवास, हे बिंदू मी माझ्या सिंथेसिसमध्ये जोडणार आहे. आता पुढचा टप्पा आहे तो म्हणजे लक्षणं. ह्या लढ्यांची लक्षणं काय आहेत तर भारताच्या ज्या ज्या भागात आज डॉमिनंट कास्ट आरक्षणाची मागणी करतायत त्या भागात बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलंय. तरुण मुलं मुलींच्या हाताला रोजगार नाहीये. आर्थिक पातळीवर कुचंबना झाल्यामुळे घरादाराची, मुलांची आबाळ आहे. मुलांना चांगलं शिक्षण मिळत नाहीये. पैसे नसल्यामुळे साहजिकच आरोग्य सुविधांवरही परिणाम होतोय. ह्या लक्षणांमधलं एक लोकजीवनातलं खूप साधं उदाहरण सांगतो मी. माझे आजोबा पूर्वी काय म्हणायचे, मी त्यांना ते म्हणताना ऐकलंय आणि तो बदल पाहिलाय. आधी लोक काय म्हणायची माहिती आहे का, की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, ही म्हण खूप प्रसिद्ध होती. म्हणजे गावाकडची लोक म्हणायची कशाला पाहिजे नोकरी, हाय की आपलं रान मस्त, असं असं बोलायचे पूर्वीचे लोक. आणि आत्ता काय म्हण प्रसिद्ध आहे, नोकरी नाही तो छोकरी नाही. तुम्ही कुठेही गावाकडे जाऊन पहा, अरेंज मॅरेजमध्ये मुलाला जर नोकरी नसेल तर त्याला मुलगी मिळणं खरंच दुरापास्त आहे. मग ती नोकरी कशी का छोटी असे ना, पण फक्त शेती असेल तर त्या मुलाला मुलगी मिळत नाही. आता ही झाली लक्षणं. ह्या लक्षणांच्या कारणांकडे आता आपण येऊया. ह्यामध्ये प्रामुख्यानं काय कारणं आहेत तर पहिलं आहे कौटुंबिक, दुसरी आहेत सांस्कृतिक कारणं आणि तिसरी आहेत राज्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था, ह्या एकत्रितपणे पातळीवर होणारी काही कारणं. आता आपण कौटुंबिक कारणांकडे येऊया. ह्याच जात समूहांमधील अशी लोक की ज्यांच्याकडे पूर्वीपासूनच शेती कमी होती, त्यातले हे सगळे लोक नोकरीनिमित्त बाहेर गावी गेले, शहरात गेले. त्यांनी तिथे व्यवसाय सुरू केला, नोकरी पकडली आणि स्वतःची प्रगती करून घेतली. मात्र ह्या जात समूहांमधील असे काही लोक की जे आधीपासून ज्यांच्याकडे शेतीवाडी जमीन खूप होती, की जे जमीनदार होते, त्यांनी काय केलं, ते गावीच थांबले. ह्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व तसं कमी पटलेलं होतं. कालांतराने काय झालं की भावाभावांच्या जमिनीच्या मालमत्तेच्या वाटण्या झाल्या. ह्या वाटण्यांमुळे शेतीचं प्रमाण कमी, पर्यायानं उत्पन्नाचं प्रमाण हे कमीच होत गेलं. शिवाय सण, लग्न, हुंडे, गाड्या घोडे, मान मरातब ह्या मोठेपणामध्ये होणाऱ्या खर्चाचं प्रमाण खूप जास्त होतं. जेव्हा पैसे होते, आर्थिक सदनता होती, तेव्हा अडीनडीला पैसे साठवून ठेवावेत किंवा उत्पन्नाचे दुसरे मार्गही ह्याच काळात शोधून ठेवावेत, ह्याच्याबद्दल तेवढीशी जागृती नव्हती. ह्यामुळे काय झालं तर हळूहळू होणारं आर्थिक खच्चीकरण अधिक वेगाने झाले. आता ही झाली कौटुंबिक कारणं. ह्या परिस्थितीला सांस्कृतिक कारणे सुद्धा जबाबदार आहेत. म्हणजे काय तर विशेषतः ग्रामीण भागात स्त्रियांनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीनं काम करणं आजही कमीपणाचं समजलं जातं. स्त्रियांनी शेती करणं, पशुपालन करणे, शेतीवर अवलंबून असणारा एखादा व्यवसाय करणे किंवा आणखी काही काम करणं हे कमीपणाचं किंवा दुय्यम मानलं जातं. आपण भारताचं कौतुक काय करतो की डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. अर्थशास्त्रातली ही कन्सेप्ट आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय तर भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी तरुण मुलामुलींचं प्रमाण 50% पेक्षा जास्त आहे. म्हणजे त्या हिशोबानं रिसर्च अँड डेव्हलपमेंट जास्त झालं पाहिजे, कॉस्ट कॉम्पिटिटिव्ह लेबर अवेलेबल असेल लोकांना, उद्योगधंद्यांची वाढ झाली पाहिजे. मात्र असं होताना दिसत नाहीये. ह्याचं कारण काय तर स्त्रियांचा सहभाग खूप कमी आहे. म्हणजे ह्यातला निम्मा वर्कफोर्स हा अनयुटिलाइज्डच राहतो. आत्ता मी ग्रामीण भागाचं सांगितलं, पण शहरात काही वेगळी परिस्थिती नाहीये बरं का. रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये फुल टाईम एम्प्लॉयमेंट ज्याला आपण FTE म्हणतो, त्याच्या स्त्रियांचं प्रमाण फक्त 16% आहे. म्हणजे तिकडंही काही विशेष अवस्था आहे शहरी भागात असं नाहीये. ही झाली कौटुंबिक आणि सांस्कृतिक कारणं. आता आपण जाऊया
मॅक्रो लेवलला. मॅक्रो लेवल म्हणजे काय, तर आता आपण अर्थव्यवस्था आणि राज्यव्यवस्था ह्या पातळीवर आपण कारणं शोधूया. त्याच्यात प्रामुख्यानं काय कारणं आहेत, तर पहिलं म्हणजे रोजगार निर्मितीचे स्रोत आटत चाललेले आहेत. त्याच्यानंतर उद्योगधंदे वाढावीत अशी काही चांगली अवस्था नाही आहे. बिगर शेती क्षेत्रातलं रोजगार निर्मितीचं प्रमाण खूप कमी आहे. तिसरा मुद्दा म्हणजे शेतीची दुरावस्था. त्याच्यामध्ये पाणी नाही आहे, पिकांना भाव नाही आहे, हे बरेच मुद्दे आले. त्याच्यानंतर सगळ्यांना मिळणाऱ्या शिक्षण संधी आणि क्वालिटी ऑफ एज्युकेशन हे सुद्धा कमी होत चाललेलं आहे. ही कारणं येतात राज्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेच्या पातळीवर. आता आपण ती एक एक जाऊन त्याच्या खोलात पाहूया. पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रोजगार निर्मितीचे स्रोत आटत चालले आहेत. म्हणजे काय, त्याचं एक साधं गणित मी तुम्हाला सांगतो. आज घडीला भारताची लोकसंख्या 130 ते 40 कोटीच्या घरात आहे. ह्या प्रमाणात नोकऱ्या मात्र कधीच वाढल्या नाहीत. रोजगार निर्मिती आणि लोकसंख्या ह्याचं व्यस्त प्रमाण खूप जास्त वाढत चाललं आहे. त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मागच्या वर्षी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक बातमी आली होती. ती बातमी काय म्हणते, तर महाराष्ट्रातल्या 32,000 जागांसाठी 32 लाख मुलांनी अप्लाय केलं होतं. म्हणजे काय, एका जागेसाठी ऑन ॲन ॲव्हरेज 100 अर्ज. त्याच्याच धर्तीवर दुसरा मुद्दा काय आहे, तर सरकारी नोकऱ्यांचं कमी होत चाललेलं प्रमाण. आपल्या देशामध्ये दर 1000 माणसांमागे फक्त 16 लोकांना पब्लिक एम्प्लॉयमेंट मिळते. मग जर 1000 लोकांमध्ये फक्त 16 लोकांना नोकऱ्या मिळणार असतील तर त्याच्यात आरक्षणाच्या किती फोडी करायच्या हा एक वेगळाच मुद्दा आहे. जर आपल्या देशातल्या पब्लिक एम्प्लॉयमेंटचं तुम्ही दुसऱ्या देशांशी जर कंपॅरिझन करायला गेला तर दर 1000 माणसांमागे नॉर्वेमध्ये साधारण 160 लोकांना पब्लिक एम्प्लॉयमेंट मिळते. स्वीडनमध्येही ते प्रमाण 140च्या घरात आहे. US म्हणजे अमेरिकेत ते प्रमाण दर 1000 माणसांमागे 77 आहे. आपल्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या चायनाकडे पण ते प्रमाण 57 इतके आहे. म्हणजे आपल्यापेक्षा 3.5 पट जास्त. शिवाय ऑटोमेशन आणि डिजिटलायझेशन याच्यामुळे ज्या काही सरकारच्या नोकऱ्या आहेत त्यासुद्धा कमीच होत जातील. आधी तुम्हाला आठवत असेल की तुम्ही 7/12 काढायला गावातला तलाठी असेल त्यांच्याकडे आपण जायचो आणि 7/12 खाते उतारा 8 क ते आपण आपले दाखले जाऊन त्यांच्याकडे आणायचो. आता ते दाखले तुम्हाला ऑनलाईन मिळण्याची सुविधा करायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे काय झालं, तर ते जॉब्स रिडंडंट झाले, म्हणजे त्यांची गरज उरली नाही. त्यामुळे सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण हे कमीच होत जाणार आहे. शिवाय ज्या सरकारच्या जागा अवेलेबल आहेत की ज्याला आपण सँक्शन पोस्ट म्हणतो, त्यातल्या किती जागा सरकार प्रोॲक्टिव्हली भरतं, ह्या जागा सुद्धा पूर्णपणे भरल्या जात नाहीत. ह्याचं प्रमाण सांगायचं झालं तर 2006 साली 5.5% जागा रिकाम्या होत्या. 2010 साली 6.6% जागा रिकाम्या होत्या. 2014 साली ते प्रमाण आणखी वाढून 7.4% झालं होतं. म्हणजे एकीकडे आरक्षण आपण मागतोय आणि एकीकडे उपलब्ध असलेल्या जागाही भरल्या जात नाहीत. सरकारी नोकऱ्यांची ही अवस्था आहे. आता आपण वळूया शेतीकडे. शेतीचा मुद्दा सगळ्यात जास्त महत्त्वाचा का आहे, तर ह्या डॉमिनंट कास्ट ह्या प्रामुख्याने शेती आणि शेतीशी रिलेटेड उद्योगधंदे हे त्यांचे प्रमुख व्यवसाय आहेत. त्यामुळे ह्या मुद्द्याकडे आपण जायला हवे. पहिला मुद्दा येतो तो म्हणजे पाण्याचा. पाण्याचे दुर्भिक्ष्य तर शेतकऱ्यांच्या 5वीलाच पुजलेलं आहे, हे आपण बघतो. शिवाय जर हे पाणी कसं बसं त्याच्यावर मात करून, समजा विदर्भातला किंवा मराठवाड्यातला एखादा शेतकरी असेल त्यानं ह्याच्यावर मात करून जर पीक आणलंच तर निसर्गाचं दुष्टचक्र आहेच. अवकाळी पाऊस आला, एखादा रोग आला तर त्यामुळे किती वाईट अवस्था होते हे आपण सगळे जाणतो. विदर्भात आणि मराठवाड्यात काय आत्महत्या होतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचं लोण हळूहळू पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पसरत चाललेलं आहे. आता ही पाण्याची अवस्था कमी आहे म्हणून की काय, त्याच्या जोडीला आहे ते म्हणजे साखर कारखानदारीचं अवास्तव महत्त्व. 2013 ते 14 साली महाराष्ट्रामध्ये 2 लाख हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या एकूण जमिनीपैकी हे क्षेत्र फक्त 9.4% होतं. मात्र महाराष्ट्राच्या एकूण सिंचनापैकी 71.4% पाणी ह्या ऊसाच्या शेतीला लागलं होतं. ऊसाला राजकीयदृष्ट्या खूप जास्त महत्त्व आहे.
म्हणजे कसं, तर मी आमदार आहे, माझ्या साखर कारखान्यात 5,000 लोक कामाला येत आहेत, प्रत्येकाच्या कुटुंबात 4 लोक पकडली तर 20,000 मतं तर माझी कुठं गेली नाहीत. ह्या हिशोबाने सरळ सरळ साखर कारखानदारीला अवास्तव महत्त्व देण्यात आलेलं आहे. साखर कारखान्यांकडे किंवा साखरेच्या ऊसाच्या उत्पादनाकडे अति जास्त महत्त्व दिल्यामुळे इतर नगदी पिकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. याशिवाय भारताच्या साखरेला इंटरनॅशनल मार्केटमध्ये किती मागणी आहे हा तर एक खूप वेगळाच मुद्दा आहे. आपल्यापेक्षा स्वस्त आणि चांगली साखर ब्राझील प्रोड्यूस करत असतो. आता शेतमालाचा भाव ठरतो तो मागणी आणि पुरवठ्यावर. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळतो तेव्हा त्यातला किती भाव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो. जनरली कांद्याचा भाव वाढला, टोमॅटोचा भाव वाढला, कशाचाही भाव वाढला भाजीपाल्याचा, तर श्रीमंत होतो तो व्यापारी वर्ग, ना की शेतकरी. हा झाला स्ट्रक्चरल फ्लॉ. त्यासोबत इस्रायलप्रमाणे आपल्या देशामध्ये जागतिक बाजारपेठेत आणि स्थानिक बाजारपेठेत कोणत्या शेतमालाला जास्त चांगली मागणी असेल, चांगल्या मागणीमुळे चांगला भाव मिळेल, ह्याचे मार्गदर्शन इस्रायलप्रमाणे आपल्या देशात होत नाही. आता शेतकऱ्याने समजा ह्या सगळ्या परिस्थितीवर मात करून त्याचं उत्पादन काढलं, एखादा नाशवंत माल असेल, बेदाणा असेल, द्राक्ष असतील, फळ असेल, भाजीपाला असेल, तर ते उत्पादन योग्य वेळेत बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. शिवाय उत्पादनाची साठवण करण्यासाठी कोल्ड स्टोरेजेस पण आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत. म्हणजे भाव मिळाला तर ठीक आहे, बट तो माल भाव मिळेपर्यंत साठवून ठेवायचा असेल तर ती व्यवस्था वेअर हाऊसेस सुद्धा आपल्या देशामध्ये नाही आहेत. हळूहळू हळूहळू महागाई वाढत चालल्यामुळे शेतीच्या इनपुट कॉस्ट सुद्धा वाढत चालल्या आहेत. एकंदरीतच शेतीबद्दल बोलायचं झालं तर शेतीची इकॉनॉमिक व्हायबिलिटी खूप कमी होत चाललेली आहे. ही शेतीत झालेली परवड भरून काढण्यासाठी आत्ता आपण म्हटलो त्याप्रमाणे बिगर शेती क्षेत्रात रोजगार निर्मिती करणं खूप आवश्यक आहे. पण ते होतंय का? बिगर शेती क्षेत्राची माहिती द्यायची झाली तर मी आपल्या अर्थव्यवस्थेचा एक्सरेज तुम्हाला दाखवतो. RBI साठी काम करणारे प्रसिद्ध अर्थतज्ञ मनीष सबरवाल ह्यांनी मागच्याच आठवड्यात एक कॉन्फरन्स घेतली होती. त्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं की भारतामध्ये 6.3 कोटी व्यवसाय आहेत किंवा कंपन्या आहेत आपण म्हणूया. 6.3 कोटीपैकी फक्त 20% कंपन्याच GST साठी रजिस्टर्ड आहेत. म्हणजे फॉर्मलायझेशन ऑफ इकॉनॉमी ज्याला म्हणतो ते भारतात घडलेलंच नाहीये. म्हणजे तुमच्यासमोर हा आकडा खूप चांगल्या पद्धतीनं फुगवून सांगितला जाऊ शकतो की भारतामध्ये 6.3 कोटी कंपन्या आहेत आणि आपली लोकसंख्या आहे 130 कोटी. तुम्हाला वाटेल की एका कंपनी मागं फक्त 20-25 लोकच येत आहेत रोजगार निर्मितीसाठी, तर हे चांगलं पिक्चर आहे ना. पण ते पिक्चर तसं नाहीये. का? तर ह्या 6.3 कोटी कंपन्यांपैकी फक्त 19,500 कंपन्यांचं पेडअप कॅपिटल किंवा सुरुवातीचं भाग भांडवल हे 10 कोटीपेक्षा जास्त आहे. म्हणजे ह्यातल्या फक्त 19,500 कंपन्याच आपण मोठ्या म्हणू शकतो. आता ह्या कंपन्या 140 कोटी लोकांना कशा रोजगार पुरवणार? शिवाय सबरवाल यांचं म्हणणं असं आहे की ह्या 19,500 कंपन्या की ज्यांना भांडवल आहे त्यांना स्किल्ड लेबर मिळत नाहीयेत. म्हणजे एवढा वर्कफोर्स असला तरी तो स्किल्ड नाहीये. आणि ज्या कंपन्यांकडे स्किल्ड लेबर आहेत त्या कंपन्यांकडे भांडवल नाहीये. आपल्या भाषेत सांगायचं तर दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत. आता आपण जाऊया पुढच्या मुद्द्याकडे, उद्योगधंद्यांची दुरावस्था. आपण मगाशी म्हटलो की बिगर शेती क्षेत्रात रोजगार निर्मिती तर वाढत नाहीये. त्याचं कारण काय? तर उद्योगधंद्यांची झालेली दुरावस्था. कुटीर उद्योग, लघु उद्योग, मध्यम उद्योग ज्याला आपण MSME म्हणतो, त्या उद्योगधंद्यांना पोषक अशी आपल्या भारताची बाजारपेठ नाही आहे. केंद्र सरकार जी काही धोरणं करतं ती मोठ्या कंपन्यांना किंवा मल्टीनॅशनल कंपन्यांच्याच पचनी पडतील अशीच धोरणं केंद्र सरकार करते. ह्यामुळे काय होतं तर MSME सेक्टरची खूप आबाळ होते, कुचंबना होते आणि ते वरतीच येऊ शकत नाहीत. त्याचे परिणाम काय होऊ शकतात? तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की MSME सेक्टर जो आहे तो आपल्या भारतातल्या इंडस्ट्रीयल एम्प्लॉयमेंटमधला 50% वाटा उचलतो. आपल्या देशाच्या होणाऱ्या एकूण एक्सपोर्टमधला 50% वाटा MSME उचलतो.
आपले जे काही आपल्या देशात इंडस्ट्रीयल युनिट्स आहेत त्यातले 95% युनिट्स हे MSME आहेत. त्यामुळे आपल्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आता आपण येऊया ईज ऑफ डुईंग बिझनेसकडे. वर्ल्ड बँक दरवर्षी एक रिपोर्ट जाहीर करत असते, ईज ऑफ डुईंग बिझनेस. त्याच्यामध्ये काय होतं तर भारत देशामध्ये उद्योगधंदे वाढण्यासाठी किंवा ते सस्टेन होण्यासाठी काय अवस्था आहे, मदत होते का सरकारकडून, समाजाकडून, बाजारपेठेकडून, ह्याची पाहणी करण्यात येते आणि त्यानुसार जागतिक क्रमवारी जाहीर करण्यात येते. 2020च्या क्रमवारीनुसार आपला भारत देश 63व्या स्थानावर आहे. ह्या सर्वेमध्ये एकूण 190 देश घेतलेले असतात. आपण 63व्या स्थानावर आहे म्हणजे आपल्याला वाटू शकतं की अरे हे खूपच छान, म्हणजे किमान आपण 63व्या स्थानावर तरी आहे जगामध्ये. पण ते तसं नाही आहे. त्याचं कारण काय तर ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये फक्त मुंबई आणि दिल्लीतल्या ठराविक कंपन्या घेतलेल्या असतात. म्हणजे काय तर सांगली असेल, सातारा असेल, जालना असेल, नाशिक असेल, विदर्भ, मराठवाडा, आपली जी काही तालुक्याची ठिकाणे आहेत तिथलं रँकिंग काढायला गेलो तर ते 100च्या आत येईल असं मला वाटत नाहीये. आता येऊया आपण शिक्षणाच्या मुद्द्यावर. आपल्याकडे ज्या काही शाळा आहेत त्या वाढल्या तर पाहिजेतच, त्याशिवाय तिथं दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची प्रत सुद्धा सुधारणं खूप गरजेचं आहे. आपण एकीकडे म्हणत असतो की भारताचा लिटरसी रेट खूप वाढतो, पण इथे एक खूप मोठी गोम आहे. मी तुम्हाला 2013ची युनेस्कोने प्रकाशित केलेली एक आकडेवारी सांगतो. 2013 साली भारतामधली 28,87,748 मुलं आउट ऑफ स्कूल होती. म्हणजे ती शाळेतच गेलेली नव्हती 28 लाख मुलं. मग ती पुढे जाऊन अशिक्षितच राहणार आहेत, अकुशलच राहणार आहेत, म्हणजे बेरोजगारी वाढणारच आहे. इथं दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही आकडेवारी आपल्या देशानं 2013 नंतर का प्रसिद्ध केली नाहीये. युनेस्कोच्या वेबसाईटवर तिथं ग्रे एरिया दाखवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाजगी क्षेत्रात नोकऱ्यांना आरक्षण नाहीये, त्यामुळे त्या क्षेत्रातही रोजगारीची काहीच वाढ होत नाहीये. याशिवाय बऱ्यापैकी सगळ्याच नेत्यांकडे शाळा कॉलेजेस आहेत, काही लोक तर शिक्षण सम्राट आहेत, काहींचे कारखाने आहेत, काहींच्या सूतगिरण्या आहेत आणि आस्थापना संस्था आहेत. समाजाला आता वाटायला लागले की ह्या सगळ्या नेत्यांनी सवर्ण लोकांच्या किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना काही आर्थिक सवलती द्यायला त्यांच्यापासूनच सुरुवात करायला हवी. आता आपण जी काही सगळी कौटुंबिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय कारणं पाहिली, ह्या सगळ्या गोष्टींचा मिळून ह्या समूहातल्या एखाद्या तरुणावर, असा तरुण मुलगा किंवा तरुण मुलगी की जो नोकरीच्या शोधात आहे किंवा त्यांना एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, कुठेतरी परीक्षा द्यायची आहे, त्यांना काय वाटतं की माझ्या ह्या आर्थिक आणि शैक्षणिक वाईट परिस्थितीला ही एकंदरीत सोशो इकॉनॉमिकल पॉलिटिकल परिस्थिती जबाबदार नसून असे लोक जबाबदार आहेत, असे जात समूह जबाबदार आहेत की ज्यांना आरक्षण मिळतं. आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी देण्यात आलेलं होतं, ना की दारिद्र्य निर्मूलनासाठी. आर्थिकदृष्ट्या आपल्या काही समस्या असतील, एक समाज म्हणून आपले काही प्रश्न असतील, तर आरक्षण हा त्याचा अंतिम उपाय नाही. मला हे परत परत सांगावंसं वाटतंय की आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे, ना की दारिद्र्य निर्मूलनाची कुठली एखादी स्कीम. म्हणजे काय तर आजकाल हे जे काही भारताच्या डॉमिनंट कास्ट आरक्षणाचे लढे देत आहेत, तो जात लढा नाहीये, तो एक वर्ग लढा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्या लढ्यांची सीमा ही सर्व जातीय, सर्वसामान्य असले पाहिजेत, ना की एकच जात किंवा एकच समूह. आता प्रश्न उरतो की हे सगळं कसं करायचं. काय उपाय आहेत ह्या गोष्टी रिझॉल्व्ह करण्यासाठी. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपल्या सरकारला आर्थिक प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे. जातपात, धर्म, पाहुणेरावळे आणि काही आपले हितसंबंध असतील ते पाहून आपण मतदान नाही केलं पाहिजे. आपण कुठल्याही राजकीय प्रतिनिधीला किंवा राजकीय पक्षाला आपण आर्थिक प्रश्नांच्या मुद्द्यावर मतदान करायला हवं. म्हणजे काय तर आपण जात सोडली तरच आपला उद्धार होणार आहे. आरक्षणापेक्षा महत्त्वाचे आहेत ते आर्थिक मुद्दे. त्यामुळे आपल्याला वेळीच सावध व्हायला लागेल, नाहीतर हे आर्थिक दुष्टचक्र आपल्या मागेच लागलेलं आहे. सरतेशेवटी मला एवढंच सांगायचं आहे की मराठा क्रांती मोर्चा ही एक खूप चांगली घटना आहे.
ह्या मोर्चामुळे समाजात असलेले आर्थिक आणि सामाजिक प्रश्न चर्चेसाठी पटलावर आले. त्यामुळे आपण विचार करायला लागलो, समाजामध्ये एकी झाली. त्याच्या पुढे काय, तर आता एकतर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. मराठा समाजाला शिक्षणात 12% आणि नोकऱ्यांमध्ये 13% आरक्षण मिळालं तर ती एक चांगलीच घटना आहे. मात्र हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की आरक्षणामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीयेत, सगळ्यांनाच नोकऱ्या मिळणार नाहीयेत. आपल्याला ह्या आर्थिक प्रश्नांचा अधिक पद्धतशीरपणे आणि व्यापक पद्धतीने मराठा क्रांती मोर्चाचाच प्लॅटफॉर्म घेऊन तो प्रश्न सोडवावा लागणार आहे. आणखी समस्यांची उकल करावी लागणार आहे. समजा जर न्यायालयात मराठा आरक्षण मंजूर झालं नाही तरी सुद्धा हे माझं वैयक्तिक मत आहे की ज्या धीरोदात्तपणाने मराठा समाज संयमाने मोर्चामध्ये सामील झाला, त्याच प्लॅटफॉर्मला यूज करून आपण ह्या आर्थिक प्रश्नांमधून आणि सामाजिक प्रश्नांमधून मार्ग काढायला हवा. आणि हे माझं प्रांजळ मत आहे. जोपर्यंत आपण आर्थिक प्रश्न जाणून घेत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. जातीय आरक्षणाचे लढे आणि डॉमिनंट कास्टचं आंदोलन ह्या अनुषंगाने माझं सिंथेसिस हे मला तुम्हाला तुमच्या समोर मांडायचं होतं. तुम्ही एवढा वेळ देऊन हे ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.